नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहे कोरफडीचे फायदे। कोरफडीचे खूप फायदे आहेत। जसे की आपली रोगप्रतिकारशक्ती कमी असेल तर थोडंसं कोरफड्याचा गर खाल्ला तरी चालतो। केसांसाठी खूप महत्त्वाचा आहे। नंतर बघितलं तर चेहऱ्यासाठी किंवा त्वचेसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे। आज आपण त्याचं एक पान घेऊन थोडं केसांसाठी फायदे काय आहेत ते पाहणार आहे। आता एक पान आपण घेतलेलं आहे, एकच पुरेसं आहे। ते घेतल्यानंतर आपण त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं। धुवून घेतल्यानंतर चाकूने त्याचे बारीक बारीक काप काढून घ्यायचे। नंतर मागचे पुढच्या कडेवरच्या रेषा आहेत त्या काढून घ्यायच्या, व्यवस्थित सगळ्या काढून घ्यायच्या। प्रत्येक त्याला काटे वगैरे असतात ना, म्हणून ते काढून घ्यायच्या। मग नंतर एक वाटी घेऊन चाकूच्या सहाय्याने त्याचा मधला गर काढून घ्यायचा। जास्त मोठी कोरफड असेल तर गर फार जास्त निघतो, व थोडी छोटी असेल कुंडीत वगैरे लावली तर त्याचा गरही थोडासाच निघतो। जर आपल्याकडे कोरफड घरी कोरफड अवेलेबल नसेल तर आपण विकतचं ती ॲलोवेरा जेल म्हणून मिळतं तेही घेऊ शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही। हे प्रत्येक कापमधील गर काढून घेतल्यानंतर हळूहळू काढून घ्यायचा। हाताला वगैरे चाकू लागण्याची भीती असते। व्यवस्थित गर झाल्यानंतर आपण एक चमचा घ्यायचा आणि त्याने व्यवस्थितरित्या असं पूर्ण बारीक करून घ्यायचं। त्याचा गर असा जाडसर असतो ना, म्हणून तो पूर्ण बारीक करून घ्यायचा चमच्याच्या सहाय्याने। नंतर थोडंसं वाटीत काढून घ्यायचं आपल्याला स्किनसाठी, चेहऱ्यासाठी वगैरे। एवढंच पुरेसं होईल आपल्याला तेल। त्यामध्ये पुन्हा खोबऱ्याचं तेल घ्यायचं आपण 2 चमचे, त्यामध्ये मिक्स करायचं आणि नंतर ते आणखी बारीक करून घ्यायचं। अशा पद्धतीने खूप बारीक झाल्यानंतर ते आपण व्यवस्थित केसांना लावून घ्यायचं। आज आम्ही दीदीच्या केसाला लावणार आहे। आम्ही आठवड्यातून दोघी मायली की आठवड्यातून 2 वेळा हे असं तेल करून लावतच असतो। डोकंही शांत होतं आणि केसांनाही चमक येते। छान असं हलक्या हाताने मसाज करायची व्यवस्थित आणि लावून घ्यायचं। जरा कोरफडीचे तुकडे बारीक बारीक करायचे। माझ्याकडून थोडे व्यवस्थित बारीक झालेले नाहीत। आता बारीक करून छान असं हलक्या हाताने मसाज करून घ्यायची। असं रात्री झोपताना लावून झोपलं तर खूपच 100% रिझल्ट असा भेटतो चांगल्या पद्धतीचा। नंतर थोडंसं ठेवलेला आपण गर आहे तो आपल्या स्किनवर लावून घ्यायचा। स्किन अशी टाईट होते हाताची पायाची वगैरे, तर चेहऱ्यासाठीही लावून घ्यायचं। चेहऱ्यावरही याचा खूप उपयुक्त होतो। थोडंसं लावून 15 मिनिटे तसंच सोडून हलक्या गरम पाण्याने धुवून घ्यायचं। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की सबस्क्राईब करा।